तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नितीन तावरे यांना मारहाण करण्यात आली आहे। माळेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये नितीन तावरेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मात्र नितीन तावरेंना मारहाण करण्यात आली। निवडणुकीत कसा उभा राहतो असं म्हणत तिघांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप तावरेंनी केला आहे। जयदीप तारेचा मी होणार मामाची पोर आहेत आणि एक त्याच्याबरोबर तिसरा तर सोलंकर म्हणून होता। ती तिघं जण आल्यानंतर पहिल्यांदा मला आई बहिणीनंच शिवाय द्यायला सुरुवात केली। लय पॅनल उभा करतोय काय कसा उभा राहतोय बघतो, मागच्या वेळेस एकदा वाचला आता कसा वाचतोय तीच बघतो म्हणून सुरुवात केली मारायला। त्यातल्या एक जणांनी धरलं आणि दुसरे जण मारलं, पण मी त्याच्या प्रतिकारक्रिया केल्यानंतरच मी मला बचावलं। नितीन तावरेंवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे आणि या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली आहे। आपल्या ट्विटमध्ये त्या नेमकं काय म्हणतात पाहूया। नितीन तावरेंच्यावर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला। विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार संतापजनक दुर्दैवी आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे। आम्ही या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो। माझी शासनाला विनंती आहे की हा हल्ला करणाऱ्यांवर कठोरातली कठोर कारवाई करावी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।